नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या ब्लाऊजची संपूर्ण शिलाई बघणार आहोत। हे आपलं 36 साईजचं ब्लाऊज आहे, डबल कटोरी। याचं जर कटिंग तुम्हाला बघायचं असेल तर याआधी मी चॅनलवर पेपर कटिंगचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही जाऊन बघू शकता। हा या ब्लाऊजचा मागचा पार्ट आहे, याची डिझाईनसुद्धा चॅनलवर अपलोड केलेली आहे। चला तर आता आपण ब्लाऊजची शिलाई करायला घेऊया। हे बघा, हे आपले कटोरीचे 2 पार्ट आहेत आणि ह्या योकपट्ट्या आहेत। आता हे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ते आपण आधी जोडून घेणार आहोत। आता हे मेन फॅब्रिक आहे ते खालच्या बाजूने ठेवलेलं आहे आणि या अस्तरच्या कट केलेल्या पट्ट्या आहेत योकपट्ट्या, त्या वरच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवून घ्यायचे। शिलाई करताना नेहमी हे जे पार्ट आहेत समोरच्या भागाचे म्हणजे पुढच्या भागाचे ते समोरासमोर ठेवूनच आपण जोडून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे दोन्ही भाग आहेत ते एकाच बाजूचे होणार नाहीत। याची आधी आपल्याला काळजी घ्यावी लागते। हे पुढच्या भागाचे पार्ट आहेत, त्याला हे अस्तर जोडून झालेलं आहे। आता आपण याची शिलाई करून घ्यायची आहे, हे जोडून घ्यायचे आहेत।
या दोन्ही योगपट्ट्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थित जोडून घ्यायच्या आहेत। हे बघा डबल शिलाई करून घेतलेली आहे या दोन्ही योगपट्ट्यांवर। हे आपले दोन्ही भाग जोडून तयार झालेले आहेत। आता आपल्याला या दोन पट्ट्या आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत। हे बघा 1.5 इंचाची ही पट्टी मी इथे घेतली होती अस्तरची, कट करून तिला शिलाई करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण इथे या 2-2 इंचाच्या पट्ट्या आहेत त्या कट करून घेतलेल्या आहेत अस्तर आणि मेन फॅब्रिक। आणि आता या दोन्ही पट्ट्या शिलाई करून झालेल्या आहेत। आधी आपण ही हुक पट्टी लावून घेणार आहोत। इथे एक चुनी टाकून घ्यायची, नंतर खालच्या बाजूने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या पट्टीवर दाब शिलाई करून घ्यायची। नंतर हे बघा पुन्हा एकदा फोल्ड करून एकदम कॉर्नरला आपल्याला ही एक शिलाई करून घ्यायची आहे। यानंतर आपण आता ही आई पट्टी जोडून घेणार आहोत। आधी एक कट करून सरळ करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने ही पट्टी आपल्याला ठेवून शिलाई करून घ्यायची आहे। खालच्या बाजूने 1/2 इंच आपण ठेवलेलं आहे जास्त आणि बाजूने शिलाई करून घेतलेली आहे जेणेकरून ही पट्टी बसवणार नाही। इथे अशा प्रकारे आपल्याला एक शिलाई टाकून घ्यायची आहे आणि पुन्हा सरळ करून आपल्याला ही पट्टी अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा पुढच्या बाजूने सुद्धा मी एक शिलाई करून घेणार आहे। नेहमी या पट्टीला शिलाई करताना डबल शिलाई करून घेत जा, कारण की ताण पडल्यावर या पट्ट्या कधी सिंगल शिलाई असल्यामुळे उसवतात। हे बघा आपलं हे पुढच्या बाजूच्या दोन्ही पट्ट्या आपण लावून घेतलेल्या आहेत, योगपट्टी आणि आई पट्टी। आणि गळा आता व्यवस्थित सारखा करून घ्यायचा आहे कट करून। आता आपल्याला गळ्याला पायपिंग लावून घ्यायची। हे बघा त्यासाठी मी इथे हा क्रॉस कपडा घेतलेला आहे आणि ह्या 1.5 इंचाच्या पट्ट्या आहेत कट करून घेतल्या आहेत। हे बघा आता आपण पायपिंग लावून घेऊयात। पायपिंग लावताना काय करायचं आहे आपल्याला, ही पट्टी आहे ती थोडी आपल्याला नकळत खेचून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे छोटे कट्स देऊन घेतलेत। पुन्हा एकदा फोल्ड करून आपल्याला ही शिलाई करून घ्यायची। पायपिंग पट्टी थोडी खेचल्यामुळे काय होतं, गळा आपला फिटिंगमध्ये येतो, अगदी गळा उतरण्याची शक्यता खूपच कमी होते। हे बघा राहिलेलं एक्स्ट्रा कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे। यानंतर काय करायचं आहे, इथे बघा अशा प्रकारे पुन्हा एकदा फोल्ड करून जेवढी आपल्याला बारीक किंवा जाड पायपिंग पाहिजे त्याप्रमाणे इथे आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा इथेही फोल्ड केलेलं आहे आणि ही पायपिंग आहे ती आपली लावून झालेली आहे। त्याचप्रमाणे जशी ही पायपिंग केलेली आहे त्याचप्रमाणे आपण दुसऱ्या बाजूला सुद्धा ही पायपिंग करून घेतलेली आहे। आता हे आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत। यानंतर आपल्याला आता बाहीला अस्तर लावून घ्यायचं आहे। हे बघा हे जे मेन फॅब्रिक आहे त्याला कपडा कमी पडलेला आहे, तर आपण हे मेन फॅब्रिक आहे त्याचंच कापड आपण कट करून घेतलेलं आहे। हे बघा अशा पद्धतीने ठेवून आपल्याला एक शिलाई करून घ्यायची। इथून कट करून घेतलेला आहे, खालच्या बाजूने फोल्ड करून वरून आपल्याला दाब शिलाई करून घ्यायची आहे। आता आपण इथून हा कपडा कट करून घेऊयात दुसऱ्या बाजूसाठी। इथूनही आपण अर्धा इंच फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे। जसं या बाजूला जोड लावून घेतलेला आहे तसाच आपण दुसऱ्या बाजूलाही हा जोड लावून घेणार आहोत। दाब शिलाई करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे। आता ही स्लीव आहे ती जोड देऊन तयार झालेली आहे आणि दुसरी सुद्धा मी इथे जोड देऊन तयार केलेली आहे। हे बघा दोन्ही स्लीव आपल्या जोड देऊन झालेले आहेत। आता या अस्तरच्या स्लीव आहेत दोन्ही, त्याला खालच्या बाजूने अर्धा इंच फोल्ड करून शिलाई करून घ्यायची आहे। दुसरी स्लीव सुद्धा आपण शिलाई करून घेणार आहोत। यानंतर या दोन्ही स्लीव आहेत अस्तरच्या त्या मेन फॅब्रिकला आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। आता ही स्लीव जोडताना आपल्याला खालच्या बाजूने मेन फॅब्रिक ठेवून घ्यायचं आहे
आणि वरच्या बाजूने ही अस्तरची स्लीव आहे ती ठेवून शिलाई करून घ्यायची। आता आपण ही दुसरी स्लीव सुद्धा अशाच प्रकारे जोडून घेणार आहोत। हे बघा, उलट सुलट व्यवस्थित बघून घ्यायचं आहे, जेणेकरून दोन्ही स्लीव आहेत ते एकाच बाजूच्या होऊ नयेत। आता या दोन्ही स्लीव आहेत त्या जोडून झालेल्या आहेत। उलट सुलट होऊ नये म्हणून अशा प्रकारे ठेवून आपल्याला चेक करून घ्यायचे दोन्ही आहेत की नाही बरोबर, नाहीतर काय होतं की एकाच बाजूच्या होऊन जातात त्या। आता हे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचे। आता हे आपले सगळे भाग आहेत ते अस्तर लावून तयार झालेले आहेत। हे बघा, खालच्या बाजूने मी मागचा भाग ठेवलेला आहे आणि दोन पार्ट आहेत समोरचे ते वरच्या बाजूने ठेवून शिलाई करून घ्यायची आहे शोल्डरला। दोन्ही बाजूच्या शोल्डर आहेत त्या जोडून झालेले आहेत। यानंतर आता आपल्याला या दोन्ही स्लीव जोडून घ्यायच्या आहेत। यानंतर स्लीव जोडत असताना सेंटरला ठेवून अशा प्रकारे आपल्याला ती जोडून घ्यायची आहे। स्लीव जोडत असताना आपण दिलेला शेप आहे मागच्या किंवा पुढच्या मुंड्याचा तो आधी बघून घ्यायचा आहे। जर मागच्या मुंड्याचा पुढे आला किंवा पुढच्या मुंड्याचा मागे गेला तर अगदी ब्लाऊज फसतो, त्यामुळे आधी ते चेक करायचं आहे आपल्याला, नंतरच आपल्याला ह्या स्लीव आहेत त्या जोडून घ्यायच्या आहेत। हे बघा, अशाच प्रकारे आपल्याला ही दुसरी स्लीव सुद्धा जोडून घ्यायची आहे। आता आपण या ब्लाऊजची कटिंग करून घेऊयात। हे बघा, अशा प्रकारे वरच्या बाजूने आपल्याला ही शिलाई करून घ्यायची आहे अगदी कडेकडेने। जे एक्स्ट्रा फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचे। ब्लाऊज पलटी करून आपल्याला या आतल्या बाजूने शिलाई करून घ्यायची। अशाच प्रकारे आपल्याला दोन्ही बाजूने शिलाई करून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे ब्लाऊज ठेवून घेतलाय। त्यानंतर आपल्याला इथून मोजून घ्यायचं आहे। हे बघा, आधी आपण दंडघेर मोजून घेणार आहोत। 5.5 इंचावर हा आपला दंडघेर आहे। इथे आपण एक मार्किंग करून घेतलेली आहे, इथून 1.5 इंचावर मार्किंग केलेली आहे। हे बघा, हे माप बरोबर आहे कमरेचं। त्याचप्रमाणे आपण इथे शिलाई करून घेणार आहोत। इथूनही आपल्याला माप घ्यायचं आहे। हे बघा, दोन्ही बाजूने आपल्याला मार्किंग करून घ्यायची। आता ही मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला इथे फिटिंगची शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी या 2 टिपा टाकून घेणार आहे। हे बघा, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे शिलाई करून घ्यायची। नंतर मी इथे 2 किंवा 3 टिपा मारून घेणार आहे। हे बघा, आता ही फिटिंगची शिलाई आपली करून झालेली आहे। आता हा ब्लाऊज आहे तो सरळ करून घ्यायचा आहे। हे बघा, अगदी सोप्या पद्धतीने हा ब्लाऊज स्टिच केलेला आहे। आणि जरी तुम्हाला यात काही समजलं नसेल तर मला कमेंट करून नक्की विचारा। माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे अगदी मनापासून धन्यवाद। यानंतर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।